आणि हे माझं पहिलं भक्तिगीत आहे. हो हो याआधी मी गाणी भरपूर म्हटलेली आहेत, पण भक्तिगीत कुठलंही म्हटलेलं नव्हतं. बरोबर. तर श्रीरामाचा प्रसाद आहे हा, असं मी मानतो. आणि ते माझ्यापर्यंत आलं आणि मी ते करू शकलो. आणि ही एक छोटीशी एका भक्ताकडनं घडलेली गोष्ट आहे, है ना. जय श्रीराम. नमस्कार, मी मयुरी सरशराम, न्यूज 18 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांना खरंच ओळख करून देण्याची गरज नाही असं मला वाटतं, कारण ते उत्तम दिग्दर्शक आहेत, उत्तम अभिनेते आहेत, डान्सर आहेत, निर्माते आहेत, अर्थातच महागुरु म्हणजेच सचिन पिळगावकर जी आज आपल्यासोबत आहे. आणि आजचं विशेष एक कारण आहेच की शेमारू सोबत तुम्ही एक नवीन गाणं गायलेलं आहे आणि राम भक्तीपर ते गीत आहे. आणि मुळात म्हणजे मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्या गाण्याशी सुद्धा तुमची एक जवळची आपुलकी आहे, कारण 1975 साली जो तुमचा चित्रपट आला होता गीत गाता चल, तर त्याच्यामध्ये हे गाणं होतं जे तुमच्यावर चित्रित केलं होतं आणि तेच गाणं आज तुमच्या आवाजात आम्हाला ऐकायला मिळतंय. सो आमच्यासाठी ते खूप ब्लेसिंग आहे. सो तुम्हाला कसं वाटतं आणि सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स कसा होता? हे फक्त तुमच्याकरता ब्लेसिंग आहे असं नाही, माझ्याकरता सुद्धा ब्लेसिंग आहे की मला ते गाणं गाण्याची संधी मिळाली आणि ती शेमारू म्युझिकनी माझ्यापर्यंत आणली. त्यांच्या मनात बहुतेक ते आलं, कारण ते प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या मनात ते घातलं, त्यामुळे त्यांच्या मनात ते आलं आणि ते माझ्याकडे आले. आणि आताची जी वेळ जी आहे ती अत्यंत अनुरूप आहे या सगळ्या गोष्टीला. त्याचमुळे त्यांनी श्रीराम भक्ती उत्सव नावाचा एक अल्बम काढायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये हेही गाणं, ज्याला आपण रामायणातली चौपाईया म्हणतो, म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की हा जो अल्बम आहे तो भक्तीचे, रामभक्तीचे वेगवेगळी रूप रामभक्तीची या अल्बम मध्ये आहे. आणि आपण रामभक्तीला पूर्णत्वापर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो ह्याचं एक उदाहरण आहे. ओके. तुमच्या आयुष्यामध्ये रियाजाला तुम्ही किती महत्व देता आणि ते कशा पद्धतीने ते हँडल करता? तुमच्या काय म्हणजे तुमची वेळ काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते रोज जपता? खरं सांगू की खोटं सांगू? तर तुम्ही जसं म्हणाल आमच्यासाठी खरंच आहे ते. मी खरंच सांगतो, मी रियाज नाही करत. ओके. कारण सवय नाही, त्याच्यात काही रॉंग आहे असं म्हणून. रियाज रियाज म्हणजे काय? प्रॅक्टिस. बरोबर. तर वेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस मी करतो. म्हणजे जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा मी गातो. ओके. म्हणजे माझी जी ठराविक वेळ नाही की या वेळेला बसायचं, रियाज करायचा. आणि ती खरं म्हणजे उत्तम गोष्ट आहे, परफेक्ट गोष्ट ती आहे. ओके. ती एक वेळ ठरवायची, मग ते बसायचं आणि नित्य नियमाने तो रियाज करायचा. त्यात वावगं काहीच नाही. ते तुम्हाला डेफिनेटली काही ना काही येऊनच जाणार, येणार काही नाही तुमच्याकडे. पण ती सवय कधीच नसल्यामुळे आणि प्रशिक्षण गाण्याचं न घेतल्यामुळे मला ती सवय नाही. जर मी प्रशिक्षण घेतलं असतं तर मला ती सवय लागली असती. पण ती फार चांगली गोष्ट आणि फार करेक्ट गोष्ट मी करतोय अशातला भाग नाही. फ्रँकली मी जर विचाराल तर मग मी स्वतःला क्रिटिसाइज सुद्धा करेन. कळलं की नाही? तर पण ते घडलं नाही आणि ते फोर्स करून उपयोगाचं नसतं. बरोबर. त्याला अशी गोष्ट आहे की जी व्हायला. बरोबर. तर जसं तुम्ही म्हणालात की तुमचं पहिलं भक्तिगीत आहे, तर जेव्हा पहिलं भक्तिगीत म्हणून तुमच्याकडे ते गाणं आलं, किंवा अर्थात मी जसं म्हणलं की तुमचे ते ओळखीचं होतं, तुमच्या जवळचं होतं, तर त्यावेळेस लिरिक्स वाचून किंवा कशा पद्धतीनं तुम्ही, कारण तुमचा पूर्णपणे तो जो जॉनर आहे गाण्याचा तो पूर्ण वेगळा, आम्ही बघितलेला आहे, तो ऐकलेला आहे. पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही भक्तिगीत गात होता तेव्हा काय डोक्यात चालू होतं, कशा पद्धतीने तुम्ही ती तयारी सुरू केली, किंवा पहिलं क्लिक काय झालं तुम्हाला? नाही म्हणजे रेकॉर्डिंग वाईज मी जरी भक्तिगीत पहिलं असलं तरी सुद्धा चौपाईया मी वारंवार गात आलेलो आहे. फक्त माईक समोर म्हणजे रेकॉर्डिंग. पण त्याच्या व्यतिरिक्त मी या चौपाईया नेहमीच गात आलेलो आहे. माझ्या मित्रांनी मला फरमाईश केली, मग काही माझ्या काय म्हणतात
नातेवाईकांनी फरमाईश केली किंवा ओळखीच्या लोकांनी फरमाईश केली तर मी नेहमीच गायलेलो आहे. तर त्यामुळे या गाण्याचा अनुभव मला होता, या चौपाई गाण्याचा. फक्त एवढ्या प्रमाणात नव्हता. म्हणजे 23 आम्ही रेकॉर्ड केले. व्हिडिओ मध्ये तर आता 14च आहे, त्याची पण लिमिटेशन असते. पण ऑडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण 23. ऑडिओ म्हणजे कुठे हे जे रामभक्ती उत्सव अल्बम आहे त्यातलं ज्या चौपाईया ज्या आहेत त्या तुम्हाला 23 ऐकायला मिळतील. त्या सगळ्या गाण्याचा अनुभव मात्र पहिल्यांदा होता. आता सध्या यंगस्टर्स मध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे या फील्डसाठी किंवा गाण्यासाठी. तर तुम्ही पण बघत असाल असे यंगस्टर जे आता खूप जिद्दीनं या फील्डमध्ये येत आहेत, उतरत आहेत. तर तुम्हाला असं त्यांच्यातली आवडणारी गोष्ट कोणती? तुम्हाला वाटतं अरे ही खूप सुंदर आहे, शिकली पाहिजे, आणि अशी कुठली गोष्ट आहे की असं वाटतं नाही हे थोडंसं करेक्ट करायला हवं? 2 गोष्टी आहेत. एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा एन्थुसियाझम, त्यांची जिद्द, त्यांचं एस्पिरेशन, ही शिकण्यासारखी आणि जी माझ्यात सुद्धा मला आढळते. तर त्यामुळे मी त्यांना माझ्यापेक्षा वेगळा किंवा मला त्यांच्यापेक्षा वेगळा असं समजत नाही. दुसरी गोष्ट जी काही लोकांच्याच बाबतीत आहे, अर्थात सर्वांच्या बाबतीत नाही, जी त्यांनी करेक्ट केली पाहिजे, ती म्हणजे ज्या भाषेत आपण गाणं गात आहोत त्या भाषेवरचं प्रभुत्व, त्या भाषेचं ज्ञान पुरेपूर असणं फार नक्कीच. आणि तुम्ही काय गाताय हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. त्याचा अर्थ तुम्हाला नाही कळला तर तुम्ही गाऊन काय उपयोग? तुम्हाला त्याचा अर्थ कळला पाहिजे, तुम्हाला तो समजता आला पाहिजे, लहेजा पकडता आला पाहिजे, तरच तुम्ही ते समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता. नक्कीच. एवढ्याच 2 गोष्टी. आणि शेवटचा प्रश्न सर की जसं मी म्हटलं की राम आता 22 जानेवारीला तर मूर्तीची प्रतिष्ठापना होणारच आहे अयोध्येत, प्राणप्रतिष्ठापना होणार आहे प्रभू रामचंद्रांची. तर पूर्ण देशात आपला तो उत्साह आहे आणि सगळेच एक दिवाळी सारखं वातावरण आहे. आणि तुम्हाला सुद्धा या गाण्याच्या निमित्तानं किंवा शेमारू भक्तीच्या निमित्तानं त्याचा एक महत्वाचा भाग होता आलं. तर त्याबद्दल, ह्या गोष्टीबद्दल तुम्ही काय सांगाल? सुदैवाने हे सुदैव आहे, सौभाग्य ज्याला आपण म्हणतो ना ते आहे. आणि हे प्रभू रामचंद्रांनी ठरवल्याशिवाय नाही होऊ शकत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, शेवटी त्यांनी ठरवलं तरच होणार, नाहीतर नाही होणार. ठरवलं हे झालं. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला शेमारू भक्तीला या गाण्यासाठी आणि या ऑडिओ व्हिडिओ दोघांसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जसं तुम्ही म्हणालात की खरंच खूप लोकांना हे आवडतंय आणि खरंच लोक जाऊन बघतायत की हे तुम्ही गायलेलं गाणं आहे, पहिलं गाणं आहे भक्तीपर, त्याच्यामुळे अर्थातच लोकांच्या सुद्धा हे जवळच असणार आहेत आणि लोक सुद्धा तेवढं पसंती देत आहेत सर गाण्याला. त्यामुळे खरंच आम्ही थँक्यू की आम्हाला तुमच्या आवाजात पुन्हा एकदा ते गाणं ऐकायला मिळालं. जय श्रीराम. जय श्रीराम.